नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. जंतर मंतरवर आणि दिल्लीत चाललेली आंदोलनं आपण पाहतो आहोत आणि त्या आंदोलनामध्ये जसजसे दिवस पुढे जात आहेत तशा अनेक महत्वाच्या घटना घडामोडी घडत आहेत. काही नव्याने लोक जे आहेत ते आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी पोहोचत आहेत. जसं की आपण बघितलं, काल शरद पवार तिथे गेले होते, सुप्रिया सुळे गेलेल्या होत्या, त्या आधी पण गेलेल्या होत्या. राहुल गांधी त्यांनी या आंदोलनामध्ये अचानक उडी घेतलेली आहे आणि काल त्याचा मार्च ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आज आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. सर, मला एक विचारायचं आहे की या आंदोलनामध्ये म्हणजे जंतर मंतरवर आता झुरळ पार्टीने कॉक्रोच पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनामध्ये आणि या आधीच्या आंदोलनांमध्ये काय नेमका फरक आहे? सर्वप्रथम मी तिकडे आता काय चाललंय त्याचा एक लेखाजोखा आपल्या समोर मांडतो. खरगे यांच्या वाढदिवसाचं एक निमित्त करून तिकडे पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या जवळ काँग्रेसचे काही कार्यकर्ते गेले आणि मग तिकडे अचानकपणे त्यांनी सिट आउट धरणा ज्याला आपण म्हणतो तो पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या जवळ त्यांनी सुरू केला आणि मग त्याच्यामध्ये प्रियांका गांधी, राहुल गांधी, बरेचसे काँग्रेसचे केरळमधले नेते असे सगळेजण त्याच्यामध्ये सामील झाले. अर्थात या सगळ्यामुळं एक सडन सिक्युरिटी क्रायसिस तिकडे निर्माण झाला, कारण अशा प्रकारे हाय सिक्युरिटी झोनमध्ये कोणालाही एज्युटेशन्स अलाउड नसतात. याचा अर्थ प्रोटेस्ट करायचा नाही का, तर 100% प्रोटेस्ट करायचा. प्रोटेस्ट अलाउड आहे, सेक्शन 19A(b) याच्यानुसार अलाउड आहे. परंतु तो कुठे करायचा, केव्हा करायचा, कसा करायचा, किती करायचा, या सगळ्यावर आपल्याकडे निर्बंध आलेले आहेत. 144 जे पूर्वी कलम होतं त्या कलमाचा भारतीय न्याय संहिता जी नवीन आलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा कलम बदललेला आहे. परंतु त्याच्यामध्ये मला प्रोटेस्ट करायचा जो अधिकार दिलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे की प्रोटेस्ट हे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही, अनलॉफुल असणार नाही, याच्याकरता म्हणून काळजी घेण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. दॅट्स व्हेरी. दुसरी गोष्ट, काल पंतप्रधानांनी एक अतिशय स्पष्ट शब्दात सांगलं की यातले जे काही दोषी असतील त्या दोषींवर कारवाई सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारे त्यांना स्पेअर केलं जाणार नाही. इकडे जंतर मंतरवर तुम्ही सांगले त्याप्रमाणे उद्धव ठाकरे अवतीर्ण झाले आणि उद्धव ठाकरेंनी आपलं समर्थन जाहीर केलं. याच्या आधी त्यांनी मुंबईत समर्थन जाहीर केलं होतं, परंतु ते तिकडे गेलेले नव्हते जंतर मंतरवर, याकरता काहीशी नाराजी टीका होत होती म्हणून तिकडे उद्धव ठाकरे गेले. याच्या आधी डिंपल यादव गेलेल्या होत्या आणि शरद पवार स्वतः या आंदोलनात दस्तूरखुद्द उतरले असं दिसलं आणि त्यांनी पण तिकडे स्वतःचं अस्तित्व त्यांच्याबरोबर दिसलं आणि अभिजित दिपके यांच्या खांद्यावर हात ठेवून ते बोलत होते. 800 ते 900 अनआयडेंटिफाईड लोकांच्या विरोधात गुन्हे गोळा झालेले आहेत. एडिक्वेटली व्हिडिओ फुटेज काढलेला आहे. त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी आंदोलनात घुसलेल्या बाहेरच्या शक्ती होत्या त्या सगळ्या आता हळूहळू अनर्थ म्हणजे सगळ्यांसमोर येत आहेत. त्याच वेळेला कोर्टाच्या मॅटरमध्ये एक गोष्ट झाली ती म्हणजे एक PIL दाखल करण्यात आली होती की पोलिसांनी बळाचा अतिरेक केला वगैरे, याच्यावर तातडीनं सुनवाई घ्यावी अशा करता एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यावर काही फार सुप्रीम कोर्टाने त्याला काही हे दिलेलं नाही. एक आश्चर्यकारक डेव्हलपमेंट आणि दुर्दैवी डेव्हलपमेंट म्हणजे परमवीर चक्र जे आपल्याकडे युद्ध चालू असतानाचे सर्वोच्च लष्करी सन्मान आहे तो मिळवलेले बाणा सिंग आणि योगेंद्र सिंग या दोघांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही आहोत आणि सरकारने त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे वगैरे अशी विधानं केली. ती नेमकी का केली, कुठल्या अज्ञानातनं केली ती अजून समोर आलेलं नाहीये. ते येईल समोर. हा एक भाग झाला. दुसरं, जे इंज्युअर्ड झालेले म्हणजे जखमी झालेले विद्यार्थी होते त्या जखमी झालेल्यांना भेटायला म्हणून युनियन हेल्थ मिनिस्टर म्हणून नड्डा गेलेले होते आणि त्यांनी सगळ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केलेली आहे. आणि आता ह्याच्यावरून जे एक राजकारण अपेक्षित आहे की लीडर ऑफ ऑपोजिशनची डिग्निटी कॉम्प्रोमाइज झाली का वगैरे, हे सगळं प्रश्न आता आपल्याकडे ऐरणीवर येत आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन जो तुमचा प्रश्न आहे की हाऊ दिस आंदोलन इज डिफरंट, आणि हा खरा कळीचा मुद्दा आहे, कारण इथे मोदी सरकारचा कस आहे. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. 2014 साली मोदी सरकार आलं हे त्यांचं सरकारवर येणंच अनेकांना मान्य नाही. ते देशातल्या शक्तीनं मान्य नाहीये, तसं देशाबाहेरच्या शक्तीनं सुद्धा मान्य नाहीये. आणि मग अवॉर्ड वापसी असेल, हा देश मला असुरक्षित वाटतो
अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याकडे वारंवार पुढे येत असतात आणि त्यातून मग आंदोलनाची एक छोटी छोटी स्फोट आपल्याकडे होत राहतात. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या आंदोलनातली जे तुम्हाला युवा वर्ग दिसतोय तो एक मिक्स क्राऊड आहे. तो जसा इंग्लिश सफाईदार बोलणारा वर्ग तुम्हाला दिसतोय, तो नॉट नेसेसरली की तो नीटचा स्टुडंट असेल आणि नीटमध्ये त्याला काही यश मिळालं नाही म्हणून तो आंदोलन करतो वगैरे, असं मला त्याला बिलिटल अजिबात करायचं नाहीये. परंतु एक सफाईदार इंग्रजी बोलणारा, सोशल मीडियावर अत्यंत सॅव्ही आणि सजग असलेला असा एक वर्ग तिकडे आहे. आणि तसाच एक लोअर मिडल क्लास इन्कमचा असा एक वर्ग आहे की जो 12वीच्या पुढे सुद्धा फार काही शिकलेला नाही आणि तो मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये आलेला आहे. तो नेमका कशा करता आलाय, काय आलाय, हे काही त्याच्या वक्तव्यातनं काही पुढे येत नाही. काही जणांनी ती सांगितलं की आम्हाला काय माहित नाही, नीट बीट आम्ही काही दिलेलं नाही, आम्ही 12वीच्या पुढे पण काही शिकलेलं नाही, अशा प्रकारे त्यांची हे आहे. आता हे जे सगळे आहेत ते फार थोडे याच्यातले मुस्लिम युवक आहेत असं आपण म्हणू. जे आहेत ते उत्तर प्रदेशातली हिंदू मुलं आहेत ही. आणि ती हिंदू मुलं नेमकी कशा करता आली, तर त्यांना एकच माहिती आहे की आपल्याला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा आहे. तो का घ्यायचा आहे, कशा करता घ्यायचा आहे, त्याच्यानी प्रश्न सुटणार आहे का, किंवा इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयी त्या पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. सो दे आर ऍक्च्युअली यू कॅन सी देम दॅट दे आर ट्युटर्ड अँड ब्रेन वॉश कम्प्लिटली. एक आणखीन महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की जी सरकारच्या लक्षात आली नाही किंवा दे वर रॉंग इन असेसिंग इट. सोशल मीडिया ॲम्प्लिफिकेशन नावाचा एक प्रकार आहे की एखादी गोष्ट सोशल मीडियावर अपील करून लाखो लोक त्याच्या मागे उभी करायची, एक फार मोठी ताकद यायची. आणि आज तर तिकडे जरांगे पाटील पण तुम्ही म्हणताय ते गेलेत. अशा प्रकारे सगळ्या या सरकारच्या विरोधी शक्ती ज्या आहेत त्या वारंवार तिकडे एकत्र यायच्या. आणि या सगळ्यांची पार्श्वभूमी आहे ती म्हणजे राहुल गांधींनी जे सांगितलेलं होतं की 1 वर्षाच्या आत मोदी सरकार कोसळणार. आणि वारंवार महाराष्ट्रातले काही विचारवंतही असं सांगत होते की इथे बांगलादेश सदृश्य परिस्थिती, नेपाळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. त्यांच्या फेसबुकवरून तशा प्रकारची सूचित करणारी, अर्थात डायरेक्ट कोणी लिहित नाही कारण त्यांना माहिती आहे आपण पकडले जाऊ, त्यामुळे सूचित करणारी वक्तव्य देखील या सगळ्यांनी केलेली होती. आणि सोशल मीडिया ॲम्प्लिफिकेशन काय असू शकतं याचा एक भीषण अंदाज किंवा चुणूक, रंगीत तालीम ही पाहायला मिळालेली आहे. आता आंदोलन आणि सरकार याचं फार जवळचं नातं आहे. सरकारवर काही पहिल्यांदा आंदोलनं घडतात असं नाही. आपण सरकारच्या समोर 2014 पासून पुढे काय काय आंदोलन आली त्याचा एका 2-2 ओळीमध्ये मी थोडासा लेखाजोखा मांडतो, मग तुम्हाला याचं महत्व, याचं वेगळेपण कळेल. 2015 साली आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल तर पाटीदार समाजाचं रिझर्वेशनसाठी आंदोलन झालं. अर्थात त्याचा जो नेता होता हार्दिक पटेल, तो हार्दिक पटेल पुढे काँग्रेसमध्ये गेला आणि काँग्रेसमधून तो पुढे 2022 साली भाजपमध्ये आला आणि तो भाजपचा आमदारही झाला. तो आता सुखने व गुजरातच्या असेंब्लीमध्ये कुठेतरी काहीतरी ते करत असतील. परंतु ते जे आंदोलन होतं त्याचे एक लिमिटेड अपील होतं. याचं कारण ते फक्त पाटीदार समाजाकरता होतं, परंतु ते अत्यंत टोकदारपणे त्या भागामधला तो एक फार मोठा विषय बनलेला होता. त्याच्याच आसपास, त्याच्याच पुढे मागे आपल्याकडे मराठा आंदोलन झालं. आणि त्या मराठा आंदोलन बिईंग वन ऑफ द लार्जेस्ट, जसे ते पाटीदार 30% गुजरातमध्ये आहेत तसे आपल्याकडे मराठा समाज 30-35% आहे. आणि त्या सगळ्याला शांततापूर्ण रीतीने रस्त्यावर उतरून प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे याची एक फार मोठी व्याप्ती वाढवायचा प्रयत्न झाला. मुंबई सगळी डिसरप्ट करायचा प्रयत्न झाला. आणि मुंबईमध्ये ते आल्यानंतर त्याच्या आधी विवेक फणसळकर कमिशनर ऑफ पोलीस असताना त्यांनी त्याला मुंबईत येऊच दिलं नव्हतं, मुंबईच्या बाहेरच थांबवलं होतं. पण ते शेवटच्या वेळी जे आले ते मुंबईत आले आणि त्यांना मग हायकोर्टाने ठणकावलं होतं की तुम्हाला आंदोलन कुठे करायचं याची जागा स्पेसिफाय करण्यात आलेली आहे. यू कॅनॉट गो बियॉन्ड आझाद मैदान. आणि मग आझाद मैदानावर त्यांना रिस्ट्रिक्ट करण्यात आलं होतं. याचं कारण असं आहे की आंदोलन करायचा अधिकार आहे, परंतु ते आंदोलन कुठे करायचं, कसं करायचं आणि त्याच्यातनं लोकांना काही त्रास होता कामा नये, रोड काही ब्लॉक होता कामा नये, हे सगळे अधिकार सरकारकडे आहेत आणि ते त्यावेळी सरकारने वापरलेले होते. त्याच नंतर आपल्याकडे 2020 साली सीएचं फार मोठं आंदोलन झालं, ते तुम्ही पाहिलं असेल. आणि त्या सीएच्या आंदोलनामध्ये मुख्यतः जो आलेला समाज होता तो मुस्लिम अशिक्षित समाज होता, ज्याला आपण पसमंदा समाज असं म्हणू.
तो पसमंदा समाज तसंही त्याला कोणी मुसलमानांमधले कुरेशी वगैरे ते काही विचारत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचा एक स्वर मिळायचा होता, म्हणून त्या भीतीपोटी त्यांच्या मनामध्ये जी भीती पसरवली होती त्याच्यामुळे ते आले. त्यामुळे त्याच्या आधी जे आंदोलन झालं होतं ते किसान आंदोलन होतं, आणि त्या किसान आंदोलनामध्ये कोण आलेलं होतं तर पंजाब हरियाणामधले जे शीख समाजाचे स्मॉल लँड होल्डर होते, ते लँड होल्डर त्यांना फंड केलं गेलं आणि त्यांनी येऊन तिकडे आंदोलन केलं, आणि 26 जानेवारीला भारताचा झेंडा तिरंगा जिथे फडकवला होता तो त्यांनी उखडून टाकला आणि तिकडे खालिस्तानचा झेंडा देऊन खालिस्तान की जय अशा घोषणा दिलेल्या होत्या. या आंदोलनामध्ये असा कुठला एक शीख जमीनदार किंवा शीख शेतकरी असा वर्ग नाहीये, पाटीदार किंवा मराठा असा वर्ग नाहीये, किंवा मुस्लिम असा एक वर्ग नाहीये. तर इकडे तुम्हाला मिक्स क्राऊड दिसेल. हा नॉर्थ मधला हिंदू तरुण आहे, आणि त्याचं तसं काही फार घेणं देणं आहे अशातला काही भाग नाहीये, परंतु त्याला कुठल्या तरी व्यवस्थेवर राग काढायचा आहे. ते फ्रस्ट्रेशन त्याला जॉब न मिळाल्याचं असेल, ते फ्रस्ट्रेशन आणखीन कुठल्या गोष्टीचं असेल, आणि या सगळ्याला बरोबर व्यवस्थितरित्या मोबिलाइज केलं गेलेलं आहे. आणि ते मोबिलायझेशन जे आहे सोशल मीडियाचे ॲम्प्लिफिकेशन, मगाशी जो मुद्दा मांडला, त्यामुळे इट्स अ डायव्हर्स क्राऊड. एकीकडे शिकलेला इंग्लिश बोलणारा असा सोशल मीडिया सॅव्ही असा एक क्राऊड आहे, आणि दुसरीकडे जो क्राऊड मी बघतोय तो अशिक्षित अशा स्वरूपाचा, जो हातात दगड घेऊन तिकडे येऊन हुलिगन्स करायला आलेला आहे, असाही एक फार मोठ्या प्रमाणात क्राऊड आहे. म्हणजे जेव्हा जनतेसमोर जायचं असतं त्यावेळेला हा जो इंग्लिश स्पीकिंग क्राऊड आहे तो पुढे येतो, आणि मग आपला असा समज होऊन जातो की अरे हे तर खूप शिकले सवरलेले मुलं आहेत आणि यांना हे सरकार लाठ्याकाठ्या घालतंय. परंतु प्रत्यक्ष जे दगड फेकणारे असतात ते समोर येत नाहीत, ते कधी बोलताना तुम्हाला दिसत नाहीत. दे आर डुअर्स अँड दे आर प्रेझेंटर्स. म्हणजे दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि करायचे हात वेगळे आहेत, अशी ती सगळी रचना केलेली आहे. आणि याची व्याप्ती आता वाढली. याचं कारण पंतप्रधानाच्या घराजवळ आपण जाऊ शकतो असं खुद्द एका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तिकडे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एक डेंजरस ट्रेंड सेट झाला आहे, आणि हा प्रश्न आणखीन चिघळणार यात काही शंकाच नाही. आणि कारण याच्यामध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन आणि जवळपास सगळे विरोधी पक्ष एकत्र आता येताना दिसत आहेत. सर, यामध्ये आम आदमी पार्टी, ज्यांनी खरं तर कॉक्रोच जनता पार्टीचे जे सगळे लोक आहेत ते आम आदमी पार्टीशी यापूर्वी संबंधित असलेले होते. आम आदमी पार्टीने असं म्हटलंय की हे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्यांच्यात एकत्रच त्यांची मॅच फिक्सिंग आहे वगैरे अशा पद्धतीचं कुठेतरी कमेंट केल्या जात आहेत. तुम्हाला खरंच असं वाटतं का? आणि राहुल गांधी या मैदानामध्ये उतरल्यानंतर आता हे आंदोलन म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांचं एक कन्सॉलिडेशन, कारण संसदेमध्ये सरकारला घेरण्याची आणि संसदेबाहेर सुद्धा सरकारला घेरण्याची ही एक संधी आहे. तुम्ही दोन प्रश्न याच्यात विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न तो आपचा आहे, आप आणि काँग्रेस या ह्याच्याविषयी. पहिली गोष्ट, आम आदमी पक्षाने तिकडे जाऊन पहिल्यांदा या आंदोलनाला आपलं समर्थन आहे असं दर्शक सगळी कृती केली होती. याचं कारण अभिजित दिपके यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून जी टीम होती ती सगळी आम आदमी पक्षाची होती. मुळात अभिजित दिपके हेच आम आदमी पक्षातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे. अर्थात त्याचं फंडिंग आणि त्याचं सगळं थिंकिंग वगैरे याच्याविषयी एक्सटर्नल फोर्सेस, जॉर्ज सोरोस, आपण नंतर बोलूया. दुसरी गोष्ट अशी आहे की तिकडे येऊन केजरीवाल यांनी एक स्फोटक विधान केलं होतं, आणि ते म्हणजे की केवळ धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही पाहिजे, तर सोनम वांगचुक यांना आपण एज्युकेशन मिनिस्टर करेपर्यंत आपलं आंदोलन थांबवायचं नाहीये. हे अभिजित दिपके यांना मान्य होतं का? तर त्याच्याविषयी काय आपल्याकडे विधानं आतापर्यंत आलेली नाहीत. किंबहुना त्याचा पुनरुच्चार सुद्धा जे दिपकेच्या बरोबरचे 3-4 जण आहेत त्यांनी करताना मला काही दिसलेलं नाहीये. आता दुसरा जो प्रश्न आहे तो आप काँग्रेसला का क्रिटिसाइज करतायत, तर याचं कारण आहे की या संपूर्ण आंदोलनाची दिशा आणि दशा आणि त्याची जी सूत्र आहेत रिमोट कंट्रोलनी, ही आपच्या हातामध्ये होती किंवा आहेत असं आपण म्हणूया. परंतु ती यांच्या हातात नाही, आता निसटलेली आहेत आणि ती फार वेगळ्या शक्तींच्या हातात गेलेत. असे काही व्हिडिओज आपल्याकडे आहेत, आपण उद्या त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी करूया. त्यामुळे काँग्रेसला याचं यश मिळू नये आणि काँग्रेसच्या यातल्या सहभागाबद्दल संशय निर्माण व्हावा जनतेच्या मनामध्ये आणि त्या तरुणांच्या मनामध्ये सुद्धा जंतर मंतरवरच्या, याच्याकरता अत्यंत स्मार्टली आपनी ती एक काडी टाकलेली आहे, काडी केलेली आहे, आणि ती म्हणजे
की काँग्रेस आणि भाजप यांचं डील झालेलं आहे आणि जंतर मंतरवरून लक्ष हटवण्याकरता म्हणून काँग्रेस हे सगळे चाळे आणि खेळ करत आहे असं विधान केलंय. याच्या मागे त्यांची एकमेकांवरच्या कुरघोडीची प्रत्येक गोष्ट हे तुम्ही लक्षात घ्या. ते पहिल्यांदा एकदाच फक्त एकत्र आले होते निवडणुकीमध्ये, त्यानंतर कधी त्या निवडणुकीत एकत्र आलेले नाही आहेत. किंबहुना आम आदमी पक्षाचा लिकर स्कॅम जो बाहेर निघाला, तो लिकर स्कॅम भारतीय जनता पक्षाने काढलेला नव्हता. तो काढला होता तो काँग्रेसच्या नेत्यांनी टाकलेल्या केसवरनं निघालेला होता. त्यामुळे तो देखील दोघांच्या मधला रागाचा एक फार मोठा भाग आहे. अनेक राज्यांमध्ये ते दोघं एकमेकांच्या विरोधात लढतायत, हे देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला काँग्रेसविषयी संभ्रम निर्माण करणे, संदेह निर्माण करणे, ही संधी जर मिळाली तर ते अजिबात सोडणार नाहीत, ती त्यांनी साधलेली आहे. सर, काल ज्या पद्धतीचे राहुल यांचं आणि प्रियंका गांधी यांचं आंदोलन झालं, त्यानंतर फोटोज आपण पाहिले, व्हिडिओ आपण पाहिले. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आणि कालच्या आंदोलनानंतर आणि काल त्यांना ज्या पद्धतीची अटक झाली त्यानंतर, किंवा मग समाजवादी पार्टी सुद्धा त्यांच्या बरोबर, अर्थातच या सगळ्यामध्ये एक झालं की महाराष्ट्रातली MVA म्हणजे विकास आघाडी जी आहे ती, आणि केंद्रातली इंडिया आघाडी, याच्यातले आप वगळता बरेचसे सगळे जे पक्ष आहेत, घटक पक्ष, हे कुठे ना कुठेतरी एकत्र येताना दिसतात. तुम्हाला खरंच वाटतं का की राहुल गांधी यांच्या वर काल ज्या पद्धतीने त्यांना अटक कर, त्यामुळे त्यांना म्हणजे परिणाम काय होतील या सगळ्याचे? राहुल गांधी यांची लीडर ऑफ ऑपोजिशन ही प्रतिमा जी आहे ती काही कॉम्प्रोमाइज झाली का, किंवा त्याला काही मुद्दामून या सगळ्यामुळे ठेच पोचली का? तर कसं माहितीये का की वेदर द इमेज इज कॉम्प्रोमाइज्ड ऑर व्हॉट एव्हर, त्यांना जे मिसहँडलिंग केलं गेलं असं म्हटलं जाते, ते कितपत योग्य आहे? तर मुळात आपली प्रतिमा, इज्जत ही गोष्ट आहे ना, ती प्रत्येकाने पहिले ठेवून घ्यायची असते. जर तुम्ही भर संसदेमध्ये जाऊन पंतप्रधानांना मिठी मारत असाल, किंवा संसदेच्या बाहेर येऊन जर तुम्ही लोकसभा अध्यक्षांची नक्कल करत असाल, किंवा तत्सम मिमिक्री किंवा हे करत असाल, तर तुम्हाला एका डिग्निफाईड लीडर ऑफ ऑपोजिशन, विरोधी पक्ष नेत्याचा मान सन्मान मिळेल अशी अपेक्षा बाळगण्यात काही हशील नाही. दुसरी गोष्ट, आंदोलन करायची परमिशन कुठेही मागितलेली नव्हती. किंबहुना खरगे यांचा जो वाढदिवस होता त्या तिकडे जाण्याकरता म्हणून हे मेसेजेस पाठवले गेले, आणि तिकडे सगळे गेल्यानंतर पटकन त्याला सांगण्यात आलं की चलो अभी PM के घर के सामने एजिटेट करते हैं. तर ही गोष्ट तुम्ही एक सिग्नल देताय मोठ्या क्राऊडला, एका अनार्कीला, अराजकतेला तुम्ही सिग्नल देताय की अशा प्रकारे तुम्ही प्राईम मिनिस्टरच्या घराच्या जवळ जाऊ शकता. म्हणजे अगेन दिस इज लीड्स टू व्हॉट हॅपन, जे बांगलादेशमध्ये घडलं की आंदोलकांना वाट करून द्यायची आणि आंदोलकांना तो एक रस्ता दाखवायचा, आणि आंदोलक तिकडे जाऊन मग राष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला करणार, राष्ट्राध्यक्षांचं घर नासधूस करणार, त्यांची अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडियासमोर फाडणार. या सगळ्याचं जे एक बळ प्लॅनिंग आहे, त्याची ही सुरुवात तर आहे ना, अशी एक ती अनागोंदीची आणि अराजकतेची वाटायला लागते. खरं तर हे सेशन भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्वाचं होतं. त्याच्यात FCRA सारखं बिल होतं आणि तेच जास्त ठुसठुसत आहे. कारण FCRA जर सँक्शन झालं तर परदेशातून चर्चना येणारे पैसे जे आहेत, किंवा इतर सगळ्या सोनम वांगचूक वगैरे यांना येणारे पैसे आहेत, ते पैसे आपोआपच त्याला चाप लागू शकते. ते पैसे कोणाकडनं येत आहेत त्याचे सगळे डिटेल द्यावे लागतील. त्यानंतर ते पैसे घेणाऱ्या संघटनेची जी काही जी पार्श्वभूमी आहे ती सगळी तपासून घेतली जाईल. त्याच्या पलीकडे तुम्ही ज्या कारणाकरता पैसे मागितलेले आहेत त्याच कारणाकरता ते खर्च करण्याचं बंधन तुमच्यावर राहील. त्याच्यामधली जी ट्रान्सपरन्सी आहे ती तुम्हाला मेंटेन करावी लागेल. आणि या सगळ्या गोष्टी या आता त्या स्वयंसेवी संघटनांना अतिशय बंधनकारक आहेत. राहुल गांधी किंवा त्यांच्या पक्षाने जे कर्नाटकामध्ये मागच्या विधानसभा निवडणुका जिंकलेल्या होत्या, त्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्पष्टपणे सिव्हिल सोसायटी मुवमेंटचा वापर केला होता. आणि तो जो सिव्हिल सोसायटी मुवमेंटचा वापर, इद्दलू कर्नाटका आणि बृहत्व कर्नाटका, अशा दोन्हींमधून त्यांनी जे काही पर्क्युलेशन केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना तिथे यश मिळालं होतं. अर्थात तशाच प्रकारचा एक्सपेरिमेंट त्यांनी महाराष्ट्रात देखील निर्भय बनोच्या माध्यमातून केलेला होता. परंतु त्याला लोकसभेला एक काही मर्यादित ठिकाणी 2-4 ठिकाणी त्यांना यश मिळालं, परंतु विधानसभेला मात्र त्यांचा पार बोऱ्या वाजला. तरी देखील ती जी खुमखुमी आहे ती खुमखुमी काही गेलेली नाही आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी अभिजित दिपके यांच्या मागे शरद पवार यांना उभं करायचं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांना उभं करायचं, जरांगे पाटलांना त्यांच्या अंगावर सोडायचं, असं करून सगळ्या विरोधकांची एकत्र फळी आहे असं दाखवायचं.
या प्रयत्नाला फार यश जरी मिळणार नाही याच्याबद्दल मला खात्री असली तरी देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या या सगळ्या जंतर मंतरच्या आंदोलनात डिंपल यादव असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आम आदमी पक्ष असेल, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची जी एक विरोधी पक्षातला जो विस्कळीतपणा होता तो आता कमी होतोय की काय अशी एक भीती भाजपच्या अनेक आमदार खासदारांना, समर्थकांना असं वाटणं स्वाभाविक आहे. त्या गोष्टी काही घडतायत, परंतु त्याचा परिणाम बिलाच्या सँक्शनिंगवर होईल किंवा संसदेच्या प्रोसिडिंग्सवर होईल असं काही मला वाटत नाही. अर्थात संसद चालू न देणे याच्याकरताच प्रयत्न आता सुरू आहे, आपल्या समोर आहेत आणि तेही आपण चर्चेला घेऊ शकतो. एक तर एकीकडे सगळा वैफल्यग्रस्त असा तरुण वर्ग देशभरातला आणि त्यांना पाठबळ देणारे मग भीम आर्मीसारखे असतील, डाव्या संघटना असतील, आप असतील किंवा मग अजून कोणी कोणी. आता आपण बघितलं की जरांगे पाटील आले म्हणल्यानंतर अर्थातच साताऱ्यातले काही तरुण तिथे पोहोचलेले आहेत आणि हे सगळं एक मोबिलायझेशन आहे. आणि दुसरीकडे सगळे विरोधी पक्ष ज्यांना भारतीय जनता पार्टीने कुठे ना कुठेतरी मात दिलेली आहे, परास्त केलेलं आहे, या सगळ्यांचं एकत्रीकरण आणि ते या आंदोलनाच्या निमित्ताने आंदोलन किती चिघळेल, किती पुढे जाईल आणि सरकार त्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर कशा पद्धतीने मिळवू शकेल. हे बघा, सरकारने पहिले याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि ती सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, सरकारने ताबडतोब नीटच्या एक्झाम व्यवस्थित घ्यायला पाहिजेत, त्या सरकारने घेतलेल्या आहेत. आता नीटचा रिझल्टही लागलेला, त्याच्या 9,000 जागाही वाढल्या, मुलं आता ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि ते करिअर करायच्या मागे लागलेले आहेत. आता राहिला प्रश्न जो आहे तो याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये, इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठेही याच्यामध्ये डायरेक्टली धर्मेंद्र प्रधान इन्व्हॉल्व आहेत, धर्मेंद्र प्रधानची लिथार्जी याला कारणीभूत आहे, अशा काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. याचा अर्थ त्यांच्यावरती जबाबदारी नाही आहे का? 100% त्यांच्यावरती जबाबदारी आहे, हे उघडच आहे. परंतु त्याकरता त्यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्यापेक्षा ती व्यवस्था सुधारण्याकरता त्या पदाचा वापर केला जावा, त्या व्यक्तीचा वापर केला जावा आणि एक फुल प्रूफ सिस्टीम, की आता फक्त हीच टेस्ट नाही तर नीट टेस्ट नाही, बाकी सगळ्याच टेस्ट, म्हणजे जेईई असणार, अनेक टेस्ट आहेत आपल्याकडे, त्या सगळ्याच पारदर्शक व्हाव्यात आणि त्या फुल प्रूफ व्हाव्यात. याच्याकरता म्हणून सरकारवर दबाव आणून सरकारला हे करायला भाग पाडणे, हा त्या नीटमधल्या 20 ज्या तरुणींनी आत्महत्या केली त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आणि जस्ट रिअल पेईंग होमेज टू देम असेल. केवळ 1 कोटी रुपये त्यांना देण्याकरता म्हणून सरकारला भाग पाडायचं आहे आणि वन अपमानशिप दाखवायची आहे, याच्यानी हे प्रश्न सुटणार नाही आहेत. याचा वापर करून रेजिम चेंज, म्हणजे या देशातली राजवट आम्ही उलथवून लावायची, की जे बांगलादेशमध्ये करण्यात आलं, श्रीलंकेमध्ये करण्यात आलं, नेपाळमध्ये करण्यात आलं, तसं जर काही याच्यामध्ये आता जे आपल्याला दिसतंय ती गोष्ट जास्त भीषण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ह्याच्यावर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की याच्या आडून देशविघातक शक्ती, देशाच्या बाहेरच्या शक्ती, याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा तर होतच नाहीयेत ना. कारण ज्या प्रकारे आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये रात्री एकदम 8च्या नंतर 15,000 लोक वाढली, सकाळी 9च्या नंतर 20 तारखेला 8,000 लोक वाढली आणि ती जी सगळी मुलं होती, ती जी मी तुम्हाला लोअर मिडल क्लास, लोअर इन्कम ग्रुप, की जास्त न शिकलेली, म्हणजे आतापर्यंत जो समाज आपल्या समोर होता जंतर मंतरचा, तो पॉलिश्ड, कुठेतरी चांगला शिकतोय वगैरे असा एक समाज आपल्या समोर ठेवला आणि बॅकग्राऊंडला जे ऍक्टिव्हिटी करत होते, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी करत होते, बेकायदेशीर कृत्य करत होते, पोलिसांवर हल्ले करत होते, 200 पोलिसांना मारहाण करत होते, 5-25 वाहनं त्यांची उद्ध्वस्त करत होते, दुकानं लुटत होते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत होत्या, त्या सगळ्या गोष्टी करणारा क्राऊड वेगळा होता. तो कधीच तुम्हाला मुखोटा म्हणून तुम्हाला पुढे येताना दिसणार नाही, तो तुम्हाला मागे दिसतो. म्हणजे उद्या केसेस होऊन जर आत गेले तर ते जातील आणि इकडे यांची जी सगळी पोरं आहेत ती पुन्हा व्यवस्थित जातील. अभिजित टिपकेला तर काहीच होणार नाही, कारण ते कुठेही याच्यामध्ये गेले तुम्हाला दिसणार नाही. हा सगळा डाव जे समर्थक विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर येणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ते जसजसे व्हिडिओज बाहेर येत जातील पोलिसांवरच्या हल्ल्याचे, ते पाहताना आपल्याला हे निश्चित कळून जाईल. अगदी बरोबर आहे. तुम्हाला दर्शकांना काय वाटतं या सगळ्या आंदोलनाबद्दल? कारण हे आंदोलन आता एका स्फोटक अशा परिस्थितीत उभं आहे, ते कुठल्याही दिशेला जाऊ शकतं.
सरकार त्यावर नियंत्रण करू शकेल का? नियंत्रण करायचं असेल, नियंत्रणात आणायचं असेल तर काय पावलं उचलावी लागतील? विरोधी पक्ष समजूतदारपणा दाखवतील का? आणि कुठे ना कुठेतरी अराजकाच्या ऐवजी एक जबाबदारीनं या आंदोलनाचं हाताळणी होईल का यापुढे तरी, असं सगळं बघण्यासारखं असणार आहे. तुमच्या कमेंट्स, तुमची मतं अवश्य कमेंटमध्ये कळवा आम्हाला, कमेंट बॉक्समध्ये. त्या सभ्य शब्दात असाव्यात, सभ्य भाषेत असाव्यात एवढं मात्र निश्चित. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या याच विषयाची आणखी महत्वाची पैलू घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.